काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 6 पैकी 2च जागा आमच्या आल्या आणि 4 जागा आम्ही निवडून येऊ शकलो नाही। त्यामुळे त्याचा थोडासा परिणाम आहे। पण आपण जर बघितलं असेल तर असा काही एकदम नागपूरमध्ये मोठा पराभव झाला वगैरे अशी परिस्थिती नाहीये। म्हणजे स्वतः फडणवीस मान्य करतात की आम्ही तिथं 2 जागा जिंकल्यात, पण त्या ठिकाणी 6 निवडणुका नाही झाल्यात। त्या ठिकाणी जवळपास एकूण जागेच्या निवडणुका ज्या झाल्यात त्या 361 ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या। आता 361 ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये फडणवीसजी स्वतः सांगतात की 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या। म्हणजे कशी माहिती लपवतात हा त्याच्यातला एक आपल्याला असं सांगितलेलं आहे। महाराष्ट्रात भाजपने अजूनही त्यांना मी संधी देतो की जेवढ्या त्यांच्या जागा आल्या त्याची यादी, जे म्हणतात की आम्ही नंबर 1 आहोत, तर त्यांनी यादी जाहीर करावी। म्हणजे मग गावातले लोकांनी कोणाला मतदान केलं ते गावातल्या ज्या सरपंचांना, काही लोकांना यांनी काही सांगतात की आमच्याजवळ त्यांचे कागद आहेत तयार केलेले, फॉर्म भरले त्यावेळेसच, तर खरंच होते की नाही होते ती गावातले लोक सांगतील। पण या पद्धतीच्या खोट्या आणि खोटारडेपणा भाजपने करू नये आणि लोकमताला या पद्धतीनं डायव्हर्ट करू नये, डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू नये। कारण की आपण मूळ प्रश्न लोकांचे जे आहेत, गरिबी असेल, महागाई असेल, शेतकरी दिवाळी आली तोंडावर अजूनपर्यंत त्याला आपण मदत करू शकलो नाही, त्याचं धान्य खरेदी करू शकत नाही, शेतकरी आत्महत्या करतात आहेत, बेरोजगारांचे प्रश्न वेगळे आहेत, आणि हे सगळे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीच्या खोटारड्या बातम्या पेरून मूळ विषयाला डायव्हर्ट करण्याचं काम भाजप करते। हे त्याच्यातली वस्तुस्थिती आहे। राज्यामध्ये सरकार या सगळ्या जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी दुसरा एक प्रयोग आरक्षणाचा आपण पाहतो आहे। राज्याच्या मंत्रिमंडळातले 2 मंत्री वेगळ्या वेगळ्या भाषा बोलतात आहे, मंत्र्यांचे तोंड वेगळे वेगळे आपल्याला पाहायला मिळते आहे। एक मंत्री तर सांगतं की आता ह्या सरकारचं बरं नाही, आता हे सरकार आता राहणार नाही, अशा पद्धतीचे एक मंत्री पण बोलायला लागलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय चाललेलं आहे हे राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे। आरक्षणाच्या ह्याच्यावरचं हे जे काही वातावरण राज्यामध्ये पसरवण्याचं काम चालू करून शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पाडायचा प्रयत्न चालू आहे का, महागाईवर पडदा टाकायचा प्रयत्न चालू आहे का, बेरोजगारीवर पडदा टाकायचा प्रयत्न चालू आहे का, जे गुजरातमधून ड्रग आणले जातात आणि या महाराष्ट्रातल्या तरुण आणि नवीन पिढीला बिघडवण्याचं काम केलं जाते आहे, त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जाते आहे, याच्यावर पडदा टाकण्याचं काम सुरू आहे का, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। हा खेळखंडोबा त्यांनी थांबवला पाहिजे। जळता महाराष्ट्र हा आम्हाला नको, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। आम्हाला ड्रग माफियांचं जे साम्राज्य निर्माण या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेलं आहे, ड्रगमध्ये नवीन पिढीला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी टाकलं जाते आहे, त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जाते आहे, असा महाराष्ट्र आम्हाला नको। ड्रगमुक्त महाराष्ट्र पाहिजे। या राज्यात रोजगार निर्मिती झाली पाहिजे, पण जे उद्योग तुम्ही गुजरातला नेलेत आणि इथं आमचा महाराष्ट्र नंबर 1च आहे असं सांगणारं BJP त्यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आणि म्हणून आता काही मंत्र्यांना डेंग्यू झालेला आहे, कोण कुठं लटकलेले आहेत, कोण काय करत आहे हे राज्याच्या जनतेला अजून कळायला कारण नाही। आणि म्हणून ही सगळी वस्तुस्थिती भाजपने महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली पाहिजे, राज्याच्या सरकारने मांडली पाहिजे। ही आमची भूमिका आहे। जिस तरीके से मराठी आज ओबीसी हा मुद्दा प्रचंड पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर तापताना दिसतो आहे। छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावरून जरांगे पाटील असेल किंवा इतर सगळे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। कुठेतरी पुन्हा एकदा 17 तारखेला एक मोर्चा काढण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आपण काय सांगाल तुम्ही?
बघा, काँग्रेसला आरक्षणाचा विरोध नाही. काँग्रेस आरक्षण पुरस्कृत आहे. आरक्षण राहिलंच पाहिजे. मागासवर्गीय लोकांना आरक्षण मिळून त्यांचा आर्थिक आणि शैक्षणिक विकास झाला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची प्रामाणिकपणे आहे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही भूमिका घेऊन आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं देशभर लोकसभेत ही भूमिका मांडताना आपण पाहतो आहे. केंद्रातलं सरकार जातीनिहाय जनगणना का करत नाही त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे भाजपने. आता ते राज्यात आणि देशातील सत्तेत आहे. यांनी अनेक लोकांना, अनेक जातीच्या लोकांना आरक्षणाचा गाजर जो दाखवलेला आहे ते पूर्ण करण्याचा यांच्याजवळ काय प्लॅन आहे तो यांनी जनतेसमोर मांडला पाहिजे. आरक्षणाच्या नावाने ज्या पद्धतीनं राज्याला पेटवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, शासकीय संपत्त्या पेटवल्या जातात आहे, आमदार सुरक्षित या राज्यात नाही, कायदा सुव्यवस्था सगळा बिघडलेला आहे. त्या दिवशी सर्वपक्षीय मीटिंगमध्ये आम्ही तीच भूमिका सरकारसमोर मांडली की आम्हाला शांत महाराष्ट्र पाहिजे, हे जळता महाराष्ट्र आम्हाला नको. काय भूमिका आरक्षणाची सरकारची आहे ती त्यांनी जाहीर केली पाहिजे. जातीनिहाय जनगणना हा त्याच्यासाठी पर्याय आहे. सरकार म्हणतात की ते आम्ही जातीय जनगणना करणार नाही. देशाचे प्रधानमंत्री सांगतात की आम्ही गरीब ही जात आहे आणि गरीब जात आणि एक श्रीमंत जात या दोनच जाती समजा या देशामध्ये निर्माण करण्याचं देशाचे प्रधानमंत्री आणि भाजपचा मनसुबा असेल तोही लोकांना स्पष्ट केला पाहिजे. आणि या पद्धतीनं आरक्षणाचं गाजर दाखवून लोकांची मतं घ्यायची आणि एकीकडे आरक्षणच संपवायचं, हा जो अजेंडा BJPचा आहे, नरेंद्र मोदींचा आहे, तो त्यांनी स्पष्ट केला पाहिजे. काँग्रेसची भूमिका जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून मागास सगळ्या समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणून त्याला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. प्रकाश शिंदे यांनी असा आरोप केलेला आहे की जी शिंदे समिती स्थापन करण्यात आली आहे त्या शिंदे समितीमध्ये जेवढेही सदस्य आहेत सगळेच्या सगळे मराठा आहेत आणि कुठेतरी मराठ्यांना OBC मध्ये घुसवण्याचा हा संपूर्ण प्लॅन आहे आणि हा प्लॅन काही आम्ही वर्कआउट होतोय. मला एक कळत नाही, कारण की आखरी ज्याला फॅमिली ट्री आपल्याला जे कास्ट व्हॅलिडिटीसाठी लागतं, कास्ट सर्टिफिकेटसाठी लागतं, त्या पद्धतीनं यांना करताच येणार. ते केलं तर तात्पुरतं इलाज होईल, परमनंट इलाज होणार नाही. त्यांना अडावंच लागेल प्रत्येक ठिकाणी, कारण की जे नियम ठरलेले आहेत कास्ट सर्टिफिकेट देण्याचे आणि व्हॅलिडिटीचे त्या नियमामध्ये बसूच शकणार नाही. त्यांच्या पंजोबाला समजा मराठा लिहिला असेल आणि यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं असेल तर ती त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही. तर म्हणून मराठा समाजाला असंही फसवू नका, ही स्पष्टता त्याच्यामध्ये आली पाहिजे. कोणालाही फसवून राजकारण करू नका, ही भूमिका आमची आहे. पण भाजप जनतेला फसवून आणि त्यांची मतं घेऊन सत्तेच्या माध्यमातून देश लुटायचा आणि देश विकायचा जी भाषा BJP करते आहे, संविधानिक व्यवस्था संपवायची भूमिका घेते आहे, त्याचा आमचा विरोध आहे. सर, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे की 24 डिसेंबरपर्यंत जो काही आरक्षण समस्या सोडवा. पण आता नवीन एक मुद्दा हे होतोय की जो OBC आरक्षण आहे कायदा तोच रद्द करण्याची याचिका ही हायकोर्टात दाखल केलेली आहे. जो OBCचं आरक्षण आहे तेच घटनाबाह्य आहे अशी एक याचिका दाखल झाली आहे. काय वाटतं, कुठेतरी 1994चा जो अध्यादेश होता OBC आरक्षणाचा त्याला कुठेतरी आता आव्हान दिलं गेलेलं आहे हायकोर्टामध्ये. काय वाटतं, म्हणजे काही राजकीय एक हेतू वाटतो? मी मगाशी तुम्हाला सांगितले की भाजपला आरक्षण मुक्त व्यवस्था देशामध्ये निर्माण करायची आहे. बाकी सगळ्यांनाच मागास समाजाच्या लोकांना गरीब बनवून शैक्षणिक कमजोर करून त्याला गुलाम बनवण्याची भूमिका भाजपची आहे आणि हे सगळे अजेंडे ते राबवतात. आपल्याला लक्षात असेल की तत्कालीन ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकोणी यांनी स्वतः सांगितलं की मराठा आरक्षणाच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी मला मराठ्यांची बाजू मांडायला विरोध केलेला होता. हे माझा आरोप नाही आहे, स्वतः कुंभकोणी जे ॲडव्होकेट जनरल जे माजी होते त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकीकडे मराठाला आरक्षण देण्याचं भूमिका घेऊन मराठ्यांची मतं घेतलेत, धनगरांचं आरक्षण देतो म्हणून धनगरांची मतं घेतलीत आणि आरक्षणाच्या वेळेस हे प्रकरण चिघळावं
आणि मग आम्हाला महाराष्ट्र लुटून गुजरातला देता यावं, देशातल्या सरकारला देश विकून देशालाच संपवायचं काम करावं, अशा व्यवस्था ह्या मुद्दामून भाजप निर्माण करते आहे का, हा प्रश्न निर्माण होते आहे. त्यावेळेचे जे काही वकील मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेले होते ते कोणाचे लोक आहेत त्याला आता काही लपलेलं नाही. मी त्यांचं नाव पण घेत नाही, कारण की नाव घेण्यासारखी काही स्थिती पण नाही. ते गेलेत आणि त्यांनी मराठा आरक्षणाचा विरोध केला. असे अनेक वकील यांच्याजवळ आहेत की आरक्षणाचा विरोध करण्याची व्यवस्था निर्माण करून त्या पद्धतीचं मान्य कोर्टामध्ये पाठवायचे आणि त्या पद्धतीनं या सगळ्या आत्ता ग्रामपंचायतच्या परवा निवडणुका झाल्यात, काल ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकामध्ये ओबीसीचं आरक्षण त्याच्यामध्ये नव्हतं आणि हे ओबीसी विरोधी BJP आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते. त्यामुळे आता ओबीसीचंच आरक्षण कसं संपवता येईल याच्यावर BJPचं काम सुरू झालेलं आहे. आणि जे मराठा आरक्षणामध्ये जे काही वकिलांना यांनी पाठवून त्या पद्धतीचं कृत्य केलं तर ते इथेही होऊ शकते, नाकारता येत नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा सध्याची राजकीय परिस्थिती असेल, आज उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेत आहे, आपण देखील भेट घेणार आहे का, यावर सविस्तर चर्चा करणार आहे? आमची काल झाली भेट, काल आम्ही सोबत होतो तिघेजण एका कार्यक्रमात, आमची चर्चा पण झाली त्याच्यात. वरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी बीडमध्ये जे काही जाळपोळ झाली त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक ओबीसी जी मुलं आहेत त्यांना पुढे केलं जात आहे आणि कुठेतरी खरं तर ती मुलं होती पण मराठ्यांना त्यामध्ये जाणीवपूर्वक अडकवलं जातं, त्यांना अटक केल्या जाते. माझा मुद्दा एवढाच आहे की राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. या कायदा सुव्यवस्थेला सरकारने चांगलं ठेवणे राज्य सरकारची जबाबदारी आहे, गृह खात्याची जबाबदारी आहे. मग हे का कमी पडतात आहेत? एक माजी IPS अधिकारी सिन्हा नावाचे होते, त्यांचं एक पुस्तक आलं, मी आता 4 दिवसा पहिले वाचत होतो. त्यांनी सांगितलं की एखादं आंदोलन जाळपोळ हे 1-2 तासाचं असेल तर ते निश्चितपणे तो उद्रेक त्या जनतेचा असतो, त्याच्यात होतो. पण जेव्हा जाळपोळ ही 12 तास चालते, जास्त काळ चालते, तर त्याला राजकीय आशीर्वादानंच होतं, असं एका IPS रिटायर अधिकारी सिन्हा नावाच्या त्यांनी त्याच्या पुस्तकात नोंद केलेली आहे. एक चांगल्या पदावर म्हणजे IPS अधिकारी म्हणून ते मोठ्या पदावर आणि अनेक ठिकाणी काम केलं, त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं. मग ही जाळपोळचे प्रकरण महाराष्ट्रामध्ये किती तास चालले, त्या IPS अधिकाऱ्याचा जो अनुभव त्यांनी त्या ठिकाणी मांडला तो निश्चितपणे ते या ठिकाणी लागू होतो. याला कोणीतरी राजकीय फूस लावलेली होती हे आम्हाला नाकारता येत नाही. सरकारच्याच आशीर्वादानं हे सगळं घडत होतं असं म्हटलं तर हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती होऊ शकते. त्या IPS अधिकारी सिन्हाचं त्यांना या ठिकाणी हे करतो आहे, कोट करतो आहे. त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या अनुभवाने जे काही सांगितलं ते त्याच्यातून स्पष्ट होते. आणि म्हणून सरकारचंच हे जाळपोळ वगैरे हे सगळं कार्यक्रम सरकारच्या वतीनं होतं काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. संजय राऊतांनी आज हसन मुश्रीफ, अजित पवार आणि छगन भुजबळ हे सगळे त्या महादेव ॲपच्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना अटक करावी अशी मागणी आहे. बिलकुल आहे, कारण की महादेव ॲपचं ज्या पद्धतीने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यावर आरोप लावलेले आहेत आणि खोटे लावलेले आहेत, ते निवडणुकीच्या तोंडावर लावलेले आहेत. मी त्या घटनेचाही उल्लेख काल केला होता, पुन्हा करतो आहे. मी छत्तीसगडच्या प्रचारात होतो, त्या ठिकाणी आपल्याला आढळलं की छत्तीसगड पोलिसांनी म्हणजे भूपेश बघेलच्या सरकारने त्या काळामध्ये हरियाणा आणि UPमध्ये जो बुकी जो सटोरी जो दुबईमध्ये बसलेला आहे दुबकून, त्यांची यंत्रणा त्या UP आणि हरियाणामध्ये चाललेली आहे. या आधारावर छत्तीसगडचे पोलीस त्या ठिकाणी गेलेत तर UP पोलिसांनी छत्तीसगडच्याच पोलिसांना आतमध्ये टाकलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. कारण त्याच्या मागचं कारण होतं की भाजपचं आणि भाजपशी संबंधित असलेले लोक त्या सगळ्या बुकीच्या सोबत जुडले गेलेले आहेत हे त्याच्यातून स्पष्ट होत होतं. आणि म्हणून ही घटना पुढे येऊ नये म्हणून छत्तीसगडच्याच पोलिसांवर कारवाई करण्याचं काम योगीच्या सरकारने UPच्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आपण पाहतो आहे. हा फक्त छत्तीसगड पुरतंच नव्हतं तर UP, हरियाणा, आता महाराष्ट्रात परवा ठाणेमध्ये क्राईम ब्रँचनी जी कारवाई केली त्याच्यामध्ये महादेव ॲपचा इथंही स्पष्ट झालेला आहे. तर हे सांगायचं तात्पर्य असं की महादेव ॲप
महादेवालाही बदनाम करण्याचं काम BJP करते आहे अशा पद्धतीचं आहे. उद्या हे सगळेजण उद्या सरेंडर झाले तर ज्या महादेवांच्याबद्दलचं प्रधानमंत्री सांगतात की महादेव को बदनाम कर रहे, पण जे लोक उद्या सरेंडर झाले ते तर हरे हर महादेव करायला पण हे मागं पाहणार नाही, त्याचा कीर्तिमान वाढवतील. याच्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपचेच लोक सहभागी आहेत असं आपल्याला आढळतं आहे. आपण ही वस्तुस्थिती समोर येत नाही. त्याला चौकशी व्हावी, प्रॉपर चौकशी व्हावी. माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षाने याची कमिटी बनवावी आणि सुप्रीम कोर्टाच्या, कारण की हे देशव्यापी आहे त्यामुळे माननीय सिटिंग सुप्रीम कोर्टाच्या जजच्याही याच्यात बनवली तर याला वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्ष करतो. एक शेवटचा माझा प्रश्न की आजच मुंबई महानगरपालिकेच्या डोळ्यापुढे ठेवून भाजपने एक पंतप्रधान मोदी यांच्या 73व्या जन्मदिवसानिमित्त 11 कलमी कार्यक्रम मुंबईमध्ये राबवण्याचं ठरवलेलं आहे. तुम्हाला वाटतं का की अशा पद्धतीचे कार्यक्रम करून ते मुंबईमध्ये त्यांचा झेंडा फडकवू शकतो? माझा भाजपला एक सवाल आहे. मुंबई आता देशातलं दुसऱ्या नंबरचं प्रदूषित शहर झालेलं आहे आणि हे प्रदूषित शहर करण्याच्या मागं BJPचाच मोठा हात आहे. कारण की राज्यामध्ये ज्या मुंबई शहरामध्ये जे डेव्हलपमेंटच्या नावाने, आणि मी मागच्या काळातही मांडलं आहे, आमचा जो सगळे त्याचं रेकॉर्ड आहे, निर्मल भवन जे आहे मंत्रालयाच्या समोरचं, तिथं दलाल बसतात, त्याच्या माध्यमातून राज्यातलं सरकार चालते. या दलालाच्या माध्यमातून टेंडर जेव्हा प्रक्रिया होतं त्या प्रक्रियेमध्ये काय काय घोळ होतात ते आमचा जो सगळं रेकॉर्डेड आहे, ही भूमिका आम्ही मांडणारच आहोत. पण मी तुम्हाला सांगतो की मुंबई पूर्ण खोदून ठेवलेलं आहे, विकासाच्या नावाने सगळं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. याची मूळ जळ जी आहे भ्रष्टाचार आहे. आता हे भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे, माननीय हायकोर्टाने त्याच्यामध्ये काल पण सांगितलं की तुम्हाला डेव्हलपमेंट हवं की मुंबईकरांचा जीव हवा, हे माननीय हायकोर्टाने ताशेरे मुंबई महानगरपालिकेवर ओढलेले आहेत, सरकारवर ओढलेले आहेत. याचा अर्थ मुंबईमध्ये सत्ता आणि सत्तेमधून पैसा अशी जी प्रक्रिया जी काही भाजपच्या वतीनं जी सुरू आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो कार्यक्रमाचं 10 कलमी किती कलमी सांगता तुम्ही, तर हे पोल्युशन मुक्त भारत असावं असं हे जे म्हणतात, कारण की विमानातही गेलं तर तेच ऐकायला मिळतं मोदीजींचा संदेश याचा सगळीकडेच. मग आता मुंबई भ्रष्टाचाराच्या भाजपच्या या रणनीतीमुळे जे भ्रष्टाचार वाढला आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जे पोल्युशन मुंबई शहरात वाढलं, लोकांना बिमाऱ्या वाढल्यात, आजार वाढलेत, तर सर्वसामान्य मुंबईकरांचा दोष काय? हे मुंबई कधीच जिंकू शकणार नाही. नुसत्या यार्डच्या भरोश्यावर, यार्डला पैसे आहेत पण तिथं शेतकरी ते मराठा आंदोलनामध्ये जे लोक मरण पावलेत त्यांना दिलेले चेक हे बाउन्स झाले, शेतकऱ्यांना दिलेले चेक बाउन्स झाले, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. आपण यांना ॲड द्यायला पैसे आहेत हे माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे, हे नाना पटोले नाही म्हणत आहे. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की आज मुंबईची अवस्था खराब करून ठेवलेली आहे. निवडणुका न घेऊन या ठिकाणी प्रशासक आणि सरकार ज्या पद्धतीनं मुंबईकरांना लुटते आहेत, त्यांचं आयुष्याशी खेळतात आहेत, त्यांच्या जीवनाशी खेळतात आहेत, त्यांचे पैसे लुटतात आहेत, या मुंबईकर BJPला कधी माफ करणार नाही. त्यामुळे यांना सत्ता मिळण्याचं काही कारणच नाही. नाना, जिस तरीके से ओबीसी वर्सेस मराठा की लड़ाई अब महाराष्ट्र में छिड़ गई है, मराठाओं को आरक्षण मिला नहीं, ओबीसी को लेकर भुजबल सर्वपक्षीय जो मीटिंग हुई थी कांग्रेस की तरफ से हमने भूमिका उसमें रखी कि ओबीसी के आरक्षण को धक्का न लगाते हुए मराठा को आरक्षण मिलना चाहिए, ये भूमिका हमने कांग्रेस पार्टी की तरफ से रखी. और उसी तरह का ठहराव भी जो आपके मीडिया के माध्यम से राज्य के मुख्यमंत्री ने जो दिखाया उसमें वही लाइन है. अब मंत्रिमंडल के मंत्री बाहर जाके अलग बात करते हैं. एक मंत्री अलग बोलता है कि ये सरकार ज़्यादा दिन टिक सकती नहीं, समन्वय नहीं है, ऐसा एक मंत्री भी बोलता है. मंत्रियों के नाम तो मुझे लेने की ज़रूरत नहीं क्योंकि आपको पता है सब मंत्री क्या क्या बोल रहे हैं. तो महाराष्ट्र में जो आज सरकार में जो अस्थिरता है, राज्य को लूटने का काम चल रहा है, मराठा और ओबीसी के बारे में दोनों में जो डिफरेंसेस लाने का काम कर रहे हैं, गैप बढ़ाने का काम जो सरकार कर रही है, ये महाराष्ट्र शाहू फुले अम्बेडकर के महाराष्ट्र में कदापि होना नहीं चाहिए. ये भूमिका कांग्रेस पार्टी की है
हमारे नेता राहुल गांधी जी ने जो सेंसस की बात कही है, उसी से इस सब चीज़ का रास्ता निकल सकता है, सबको आरक्षण की व्यवस्था बन सकती है। 50% का जो सीलिंग है उसको हटाना पड़ेगा और उसके आधार पर सभी जातियों को आरक्षण की व्यवस्था, अपने को जो पिछड़ी जातियाँ है, जो आर्थिक और शैक्षणिक पिछड़ी है, उनको सभी को उसमें न्याय मिल सकता है। और ये भूमिका हमारे नेता राहुल गांधी जी ने सब देश के सामने रखी है। और इसलिए जो ये सब तनाव पैदा कर कर देश में आरक्षण की व्यवस्था खत्म करने का काम बीजेपी जानबूझ के कर रही है, ये अपने को देखने मिल रहा है। देश के प्रधानमंत्री कहते हैं कि गरीब जात है, इसका मतलब है कि देश में अब दो ही जातियां रहेंगी, एक गरीब जात रहेगी और एक अमीर जात रहेगी। जीएसटी के माध्यम से आम लोगों को लूटकर मुट्ठी भर लोगों को अमीर बनाने का काम तो ये तमाशा देश की जनता देख रही है। महंगाई कृत्रिम बढ़ाई जा रही है, यह भी लोगों को पता है। और इस माध्यम से, और महाराष्ट्र में तो उसके आगे जाके सरकार कर रही है कि जो जिला परिषद की सरकारी स्कूल है वो भी बंद करने को निकली है, उन्हें भी स्कूलें बंद करके रखी है। तो बच्चों को ना पढ़ाई मिले, ना लोगों के पास पैसा रहे, लोग अनपढ़ बने, आर्थिक कमज़ोर हो जाए, तो उनको गुलामी की तरफ ले जाने का बीजेपी का मंसूबा है। और इसलिए महाराष्ट्र में ओबीसी वर्सेस मराठा कर मंत्रिमंडल के ही मंत्री आपस में लड़ते हुए अपन देख रहे। लेकिन ये मंसूबा शाहू फुले अम्बेडकर के महाराष्ट्र में कभी पूरा नहीं होगा। ये भूमिका कांग्रेस की है और कांग्रेस 17 तारीख को ओबीसी समाज का बहुत बड़ा मोर्चा जालना के अंबड़ में निकलने वाला है, रैली होने वाली है। कांग्रेस क्या उसमें जाएगी? कांग्रेस के क्या उसमें जाएंगे? एक पहला सवाल। दूसरा कि ओबीसी नेताओं को ऐसा लग रहा है कि मराठा कुंबी की जो इतनी बड़ी अगर लिस्ट निकलेगी, मतलब उनके नाम निकलेंगे, सबूत उनके पास रहेंगे, तो लाखों की तादाद में अगर वो ओबीसी में शामिल हो जाएंगे तो ओबीसी का आरक्षण अपने आप कम होगा, क्योंकि ओबीसी के ऊपर अन्याय होगा। देखो, मूल सब्जेक्ट ऐसा है कि जो कम्युनिटी ऑलरेडी ओबीसी में है, जैसे कुंबी हूँ, तो मेरे फैमिली ट्री मुझे दिखाना पड़ेगा। मेरे दादा से लेके पिताजी से लेके पूरा मुझे फैमिली ट्री दिखाना पड़ेगा, उनके कास्ट पे कुंबी लिखा है क्या, तब मुझे कास्ट सर्टिफिकेट मिलेगी। मैं कुंबी हूँ तो मुझे उस आधार पे मिलेगी। लेकिन सरकार जो राजनीति कर रही है, मराठा वर्सेस ओबीसी कुंबी ऐसी लड़ाने की जो कोशिश कर रही है, उसमें वो सक्सेस नहीं हो सकती, क्योंकि जो वस्तुस्थिति है, उनके अगर दादा के इसमें मराठा लिखा होगा तो फैमिली ट्री में नहीं बैठेगा। तो सरकार को एक रास्ता उसमें बनाना पड़ेगा। और जो हमने बार बार सरकार को कहा है कि ये झगड़ा ख़त्म करो, वास्तविकता जो है वो जनता के सामने आप रखो, और उसका पर्याय एक ही है, सेंसस है। इस तरह से एक में को लड़ाने से प्रस्ताव नहीं बनेगा। महाराष्ट्र को जलाओ मत, ये भूमिका हमने उस दिन भी सर्वपक्षीय मीटिंग में रखी है। तो मुझे लगता है कि सरकार इसमें बाज नहीं आएगी तो जनताओं को सबक सिखाएंगे। नाना, जिस तरीके से मंत्रियों का आपस में लड़ना, क्या ये दिखावा है या जानबूझ के सरकार अस्थिर है और बहुत सारी चीजें अब फ्रस्ट्रेशन समझ में आ रहा है कि अब चुनाव हार जाएंगे, इसलिए मंत्री आपस में अपना वोट बैंक बचाने के लिए लड़ रहे हैं? दो चीज़ें हैं कि ये बीजेपी की रणनीति है, क्योंकि आखिरी तो सरकार तो बीजेपी चला रही है। बीजेपी चाहती है कि जो महंगाई के बारे में चर्चा न हो, जो राज्य में किसान की आत्महत्या, किसान के फसल को दाम नहीं मिल रहा है, उसके बारे में चर्चा ना हो, जो कृत्रिम महंगाई बढ़ा के रखी है उसके बारे में चर्चा ना हो, बेरोजगारी के बारे में चर्चा ना हो, गरीबों के बारे में चर्चा ना हो, जो मूल इशू है। और आपने देखा होगा कि महाराष्ट्र के उद्योग गुजरात को भेजकर, गुजरात से ड्रग मंगाकर पूरे महाराष्ट्र में ड्रग की व्यवस्था बनाने का काम और नई पीढ़ी को बर्बाद करने का काम बीजेपी जानबूझ के कर रही है। और ये बातों को छुपाने के लिए इस तरह की एक रणनीति की गई है, जो मीडिया का ध्यान पूरा इनके लड़ाई में रहे और पूरे महाराष्ट्र को बर्बाद करें। ये प्लानिंग बीजेपी कर रही है और उसके लिए ये जानबूझकर ये खेल खेला जा रहा है। ना याचिका दायर हुई है 1994 का जो अध्यादेश है वो रद्द किया जाए, ओबीसी आरक्षण जो दिया गया उसको लेकर कुछ मराठा वकीलों ने याचिका दायर की। देखो, मैं आपको जब भी मैंने मराठी में भी सवाल का जवाब दिया कि जब राज्य के मुख्यमंत्री फडणवीस थे तब हमारे एडवोकेट जनरल जो थे वो कुंभकोणी जी थे, उन्हें खुद स्टेटमेंट इसमें किया है कि
मुझे फडणवीस ने कहा कि मराठे का बाजू आप नहीं रखो, वो बात उसने क्लियर किया। आखिरी आरक्षण का गाजर दिखाकर लोगों को लुभाना, उनके वोट लेना, वो बीजेपी की परंपरा रही है। जो लोगों ने मराठा आरक्षण का विरोध जो वकीलों ने किया, वो वकील किसके लेवल में काम, किसकी तरफ से काम कर रहे हैं, वो भी हम लोग देख रहे हैं, वो पूरा महाराष्ट्र देख रहा है, पूरा देश देख रहा है। मैं वकीलों का नाम लेना नहीं चाहूँगा। रही बात आज जो ये लड़ाई शुरू कर दी है कि ओबीसी का आरक्षण ही रद्द हो जाए, तो ये भी डिसाइड खेल है, क्योंकि बीजेपी चाहती है कि देश में आरक्षण व्यवस्था खत्म हो जाए। प्रधानमंत्री की जो लाइन है कि गरीब और अमीर, गरीब जात होती है, ये प्रधानमंत्री जब कहते हैं तो इसका मतलब है कि बीजेपी की भूमिका एकदम स्पष्ट है कि दो ही जाति इस देश में बनाने का, एक गरीब और एक अमीर, और उसी आधार पर मुट्ठी भर लोगों को अमीर बनाने का काम मोदी जी की सरकार ने गए 9.5 साल से वो कर रहे हैं। वो हम सब लोग देख रहे हैं। देश में गरीबों की तादाद ज़्यादा बनाकर मुट्ठी भर लोगों के हाथ में देश की व्यवस्था बने और सबको गुलाम बनाया जाए, ये भूमिका है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान स्पष्ट कहता है कि जो पिछड़े जातियों को केंद्र और राज्य सरकार ने उनको मुख्य धारा में लाने के लिए पूरी कोशिश करना चाहिए, बजट प्रोविजन करना चाहिए, ये हमारा संविधान कहता है। और संविधान की कसम खाकर ये लोग सरकार में आए हैं, तो संविधान के आधार पर ही काम करना पड़ेगा। ये भूमिका कांग्रेस पार्टी की है। केंद्र सरकार महाराष्ट्र से पूरे देश में प्याज बेच रही है, फूड एंड सिविल सप्लाई के जरिए 25 रुपए किलो प्याज बेच रही है। तो प्याज के दाम 50-60 रुपए किलो से ज़्यादा हो गए हैं। पिछली बार भी जब बीजेपी गिरी है, प्याज के दामों के कारण ही गिरी है, और इस बार अब लगता है फिर से प्याज के दाम गिरे हैं, बढ़े हैं, तो बीजेपी को डर लग रहा है, इसलिए फूड एंड सिविल सप्लाई डिपार्टमेंट को जब से 25 रुपए किलो प्याज बेच रही है। एक किसान विरोधी सरकार है। जब किसान को 2 पैसे ज़्यादा मिले, ये कभी भी इनको नहीं चलेगा। लेकिन इनके मित्रों के तेलों को भाव अच्छा मिले, उनके गोदाम में दाल भरे हैं, दालों को ज़्यादा दाम मिले, ये काम ये लोग बराबर कर सकते हैं। लेकिन किसान की फसल को दाम ना मिले, इसकी कोशिश बीजेपी करती है। क्योंकि जब अपने महाराष्ट्र में आज भी किसानों का आंदोलन चल रहा है, प्याज किसानों का आंदोलन चल रहा है, 40% इम्पोर्ट ड्यूटी जो केंद्र सरकार ने लगाई, उसके आधार पर किसानों को फसल को दाम न मिलने का एक प्लान बीजेपी ने, केंद्र की सरकार ने किया था। और किसान विरोधी ये लोग हैं, इसलिए ये जो नौटंकी जो 25 रुपये किलो की कर रही है, जब किसान का प्याज 2 रुपये में खरीदना और उसको सरकार 25 रुपये में बेचना, तो इसका मतलब क्या है? किसान को पैसा नहीं मिले लेकिन सरकार को पैसा मिले, तो ये किसान विरोधी व्यवस्था है। और किसान विरोधी व्यवस्था के आधार पर ये पूरा खेल चल रहा है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।